तुम्ही फुल चार्ज मध्ये आहे. आता यातली खोली ज्याला कळली त्याला कळली, ज्याला नाही कळली ती दरिंदर म्हणायची. तरी काही तरुण पोरं लई लांब राहिलेत मला बघून उभीच. इथं लावण्या असत्या तर पुढं आली असती. इथं मला वाटलं सगळं चांगलं आहे, काहीतरी असतेच, कसपाट असते. तरुण पोरं सगळी तिकडे थांबली. इथं जर लावण्या आणल्या असत्या तर इथं असती सगळी मोबाईल घेऊन. पण घुंगराच्या ढोलकीच्या तालावर नाचाची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात त्याच पोरांना चवदार तळ्यात उतरलेल्या पायांची जाणीव आणि भान राहिलेलं असतं. महाराष्ट्र हा त्या भावनेचा आहे. महाराष्ट्र हा सर्व धर्म समभाव जपणाऱ्या पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र आहे. आणि गेली 2 महिने झालं महाराष्ट्रात बोंबलत फिरतोय. पण आज खऱ्या अर्थानं जय भीम या घोषणेची साधर्म्य साधणारी, जवळीक साधणारी ही जयंती आज बघायला मिळत आहे. का जयंती करायची तर त्यात अडचणी किती. मीटिंग बसती, मीटिंगलाच इस्त्री टाईट असत्या, 10-12 जण असतात, येत्यात इहारात बसत्यात, खट्टा असतात. त्या दिवशी पावतीचा इशे निघतो, 1000 धरायची, 2000 धरायची, 2500 धरायची. व्यापाऱ्यांना एवढं, गल्लीत एवढं, ह्याच्याकडनं एवढं, शिक्षक किती आहेत बघ, हे किती आहे बघ. आणि सगळा पावतीचा इशे ठरला की लगेच चार्ज आकडा येते. मेन एवढं होते, लगेच डीजे. मुंबईचा पाहिजे, पुण्याचा पाहिजे. अरे नाही, अकलूजवाल्याचा जोरात आहे. ते दुसरं म्हणते शिवजयंतीला किती बेसचा होता, 28 बेसचा, आपला 32 चाल. का? त्यांच्या घरातली भांडी पडली पाहिजे. ते दुसरं म्हणते का रे, जातीची दहशत पाहिजे. आता भांडी पडल्यावर दहशत कशी होणार हे मला आजपर्यंत कळलं. या सगळ्यांचं चाव 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 चालू असते. मग त्यात एक जणच असते असं बाजूला बसलेला असते, तोंड बारीक करून. ते हळूच पुढे येत म्हणते तुमचं असू द्या, एक व्याख्यान ठेवे की. ह्याला कोणी बोलवला? हकला. त्याला हकलत्यात पण ते जात नाही, ते तिथंच थांबतं. परत यांचं चाव 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 चालू होतं. 10-15 मिनिटानंतर ती परत पुढे येत. ते तर तुमचं होऊ दे, एक दिवस व्याख्यानाच बघा की. त्याचं तोंड सुद्धा असं बारीक झालेलं असते. दुसरी म्हणते त्याला होय म्हणा रे. ते म्हणतात का? अरे मरल रे ती, बघ म्हणते तोंड त्याचं, ऐन जयंतीत घोटाळा करल म्हणते. मग त्याला होय म्हणतात, मग लगेच त्याचा चेहरा खुलतो. तुझ्या वक्त्याला बोलव, पण आम्ही येणार नाही, ते तुझं तू बघ, तुझं एवढंच देणार आम्ही. ते म्हणते ठीक आहे, माझ्या पदरचं दोन घालतो. मग त्याच्याकडे असतोय माझा नंबर, ज्यांचा कुणीच नाही त्यांचा मी. त्याचा डायरेक्ट फोन, आणि लगेच एकदम फुल चार्ज मध्ये येऊन तो पलीकडनं आवाज काढतोय जय भीम. त्याचा जय भीम ऐकल्यावरच मला कळते तारीख मागायलाच फोन आलाय. मी पण लगेच म्हणतोय जय भीम, बोला दादा, तारीख पाहिजे. ते येतो, तारीख ठरते. मानधनाचा विषय चालू झाल्यावर त्याच्यात वाक्य, समाज गरीब आहे. लगे माझं बी आतडं पिळवटून निघते. आई गवते आता येतो, आपण करू. मग मी येतो, जयंती होते. मग मी गेल्यावर 2 दिवसांनी मला कळतं 22 लाखाचा डीजे होता. मला 12,000च गुंडाळा. समाज गरीब नाही, समाज माजलाय. पण हा एक दिवस व्याख्यानाचा पहिल्या जयंतीपासून ते आजपर्यंत कुठं ना कुठं तरी होत राहिला. ही प्रबोधनाचा एक दिवस गाव खेड्यावरती सुरू राहिला. आमचे अनेक प्रबोधनकार, वक्ते, कवी
येऊन जाऊन गिरवत राहिले. मानधनाचा त्यांनी विचार केला नाही. त्याचा परिणाम आज असा झालाय महाराष्ट्रात. आमची कॉलर टाईट आहे आज. त्याचं कॉलर टाईट असण्याचं कारण की ही प्रबोधनाचं काम गल्लीबोळात सुरू राहिल्यामुळं आमच्या बायका खराच्या टेबलावर गेल्या नाहीत. जायचं ही शहाणपण या प्रबोधनामधनच गावगोळा गाड्यावरती आलं. म्हणून मी म्हणत असतो की खराच्या दारात जाऊन भविष्याचा हात दाखवून आयुष्याची वरात काढून घेण्यापेक्षा फुले शाहू आंबेडकरांच्या परातीत क्रांतीची परिवर्तनाची समतेची भाकरी जोरात भासता येते आणि आयुष्य दमदारपणानं जगता येतं हा सांगावा या चळवळीनं आम्हाला दिलेला आहे. आज आम्ही जोरात चाललो आहे. आमचं जय भीम, संविधान, बाबासाहेब आमचा बाप, ह्या त्या. पण तरी सुद्धा या देशात 4 वर्षापूर्वी संविधानाला आग लागली नाही, संविधानाला आग लावली. पेटवलं संविधान दिल्लीत. या घटना आठवून बघा. संविधानाला काडी लावायस एवढं धाडस यांच्यात आलं कुठून? एवढं डेअरिंग आम्ही असताना संविधानाला आग लावायचं कारण होतं त्यांनी चेक केलं. चेक जागे आहेत का झोपल्यात. लक्षात आलं डीजे लावून झोपल्यात. करा काम. आणि मग बातमी मीडियावर येते की एका माथे फिरून संविधानाला आग लावली. बातम्या कशा येतात बघा. एवढं झाल्यानंतर बाबासाहेबांनी जे राजगृह बांधलं पुस्तकांसाठीचं घर, त्यावर हल्ला झाला. आता त्या पुस्तकाच्या घरात काय पैसा होता, सोनं होतं, काय होतं, पण हल्ला केला. कुठं हल्ला करायचा आहे तर बाबासाहेबांना पुस्तकासाठी घर बांधले त्यावर हल्ला करायचा नाही. का करायचा? चेक केलं जागी आहेत का झोपल्यात. लक्षात आलं झोपलेलीच आहेत. आणि मग बातमी येते मीडियावर 2 माथे फिरूंनी राजगृहावर हल्ला केला. माथे फिरू शब्द सुद्धा कसे वापरतात. आणि मग परभणीला पुतळ्याची विटंबना झाली. बातमी येते एका माथे फिरून संविधान बाबासाहेबाची विटंबना केली. आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा या देशाचा गृहमंत्री संसदेत म्हणतो एवढं आंबेडकर 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 काय करता. देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग मिळाला असता. पण त्याची बातमी येत नाही. एक माथे फिरो असं म्हटलं म्हणून त्याची बातमी येत नाही. अरे आज जरी टीव्ही बीव्ही तुम्ही बघत असला तर ही आडानी ईडी शिकलेली नाही, ती कधी शाळेत गेली नाही, ती कुत्री सुद्धा मीडियावर म्हणायला लागल्यात संविधान काय बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही. ती टकली विकली आहे ती का. 2-3 तर अजून म्हणायला लागल्या. मीडिया त्यांच्यावर फोकस आहे. ती सुद्धा म्हणतात हा देश काय बुद्धाचा नाही. कुठं बसलायच लपून. हे मेंदू पेटतच नाही ना आमचं. वरनं सगळं हलवायला लागल्यात आणि खालची चळवळ आम्ही पार संपवून टाकल्या. ही नुसता पेटलाय त्या ह्याच्यात. जयंती आल्यावर असा ऍक्टिव्ह होती गडी. त्या 2 व्हीलरवर जय भीम लिहिते 2 व्हीलरवर. आणि 13 एप्रिलला पुंगळी काढते. 13 एप्रिल रात्री बघा की हायवेला पुंगळीवालीच गँग आहे सगळी. तिकडनी येते ती. ते जय भीम लिहिते. चौकात गाठ पडते. मला तोंडात मावा असती आणि 5 दिवशी थुकते असं. त्याला जय भीम नाही करू वाटत मला. मी तसंच फिरून जाते. तर पुढे गेल्यावरती मागणं म्हणते गद्दा आहे म्हणते. गद्दा आहे गद्दा. जय भीम म्हणत नाही. परवा त्यानं अशोक चक्र टाकलं गाडीवर. याला म्हटलं सुधारलं रे. म्हणलं जवळ जाऊन विचारलं. म्हटलं काय अशोक चक्र आहे. म्हटलं किती कांडे आहेत. मग मोजायला लागला. माहीतच नाही म्हणलं. आणि मग मला संध्याकाळी कळलं 2 हप्ते राहिल्यात गाडीच. फायनान्सवाला शोधायला लागलाय त्याला. म्हणून 11 वाजल्यावर गल्लीत येते ती. अयो कट्टर. आणि असलं बोलल्यावर मला मारते ती. आणि मी असलं बोलूनच रोज मार खाते. आणि मार खाऊन खाऊन मी काळा पडले. मी आधी गोराच होतो. हे खरं बोलल्यावर मारते ती. सगळ्या जातीतली मारते मला. हल्ली चौकात जरी गेलो कोण म्हणते मी हिंदू, दुसरे येते ते म्हणते मी मुस्लिम.
आधी ही 2च होती, आता नवीन ऍड झाली आहेत त्यात या 2 वर्षात. एक म्हणते मी मराठा, मी वंजारी, मी धनगर, मी ह्या, मी त्या, मी महार, आणि सगळ्यात मोठा आवाज निघतोय शेवटी मी मग मी मध्ये जाऊन म्हणतोय मी भारतीय, तर लगेच हाणत्यात. म्हणजे ही कुठनं आलं? भारतीय म्हटल्यावर सगळी येड्यागत करते, ती म्हणते ही कुठनं आलं नवीन? मी म्हणते कडून तुम्ही नवीन आहे, मी जुना आहे, मग अजून मारते, मग मी अजून काळा पडतो. एवढी पेटल्यात. 2-3 वर्षापूर्वी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सकाळी सकाळी एक मेसेज पडला, असा भगवा झेंडा, आणि त्या भगव्या झेंड्यात त्यानं लिहिलं होतं शुभ शिव सकाळ. झेंडा फडकायला लागला. मी डोकसं खाजवत उठलो, म्हटलं ही सकाळ कुठनं आली? म्हणजे आता महाराज येणार, उठा, आपली सकाळ झाली, मराठ्यांची सकाळ झाली, म्हणजे बाकीच्यांची झालीच नाही. सूर्य ह्यांच्यासाठीच उगवला. त्यांची सकाळ झाल्यावर आपल्याला दिसली, आपल्याला बघितली, ह्यो चिडला, ह्यो म्हटला भाऊ त्यांची झाली. दुसरा म्हटला करा आपले, आपण मागं पडायचं नाही. काढला निळा झेंडा, दान दिशा आदळला, शोभ भीम सकाळ म्हणला. सकाळी 11 वाजता, गडी 11लाच उठते. मग शिव सकाळ भीम सकाळ, शिव सकाळ भीम सकाळ, म्हणजे आता बाबासाहेब येणार, उठा, आपली सकाळ झाली. सूर्यच निळा टाकला त्याला. आईला म्हटलं. तिसरा आला, ते म्हटला यांची झाली, यांची झाली, आपल्याला फसवते रे. म्हटला आपलं करा. मग ते म्हटले रंग पिवळा फिक्स आहे म्हटलं आपला. आणि मग कुणा नावान करायचं, अण्णा भाऊ करायचं. तर दुसऱ्याला लिहिलं शुभ अण्णा सकाळ म्हण. तो म्हटला ए थांब. तो म्हटलं का अण्णा सकाळ म्हटलं कसं वाटलं? हसतेत म्हटला, आधी सगळी चिडवतीत, मग लहू जास्त असाळ, मग त्यानं टाकला शोभ लहू सकाळ. ह्या तिघांच्या सकाळ घुमायला लागल्यात. आमच्या चांबारांना रोहिदास सकाळ काढायचे, पण ते काढू शकत नाहीत, कारण त्यांचा रंगच फिक्स होईना. ते म्हणते हाय चौकात दुकान आपलं चालले, चालू दे, पण ती पेटलंय बरं का, काढायचे. आणि धनगर बांधवून वाट बघू नाही की तो डायरेक्ट दिवाळी पातूर शुभ आईला दुपार घेणारच. हे का घडायला लागलं? कारण महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ मेंढरांची गर्दी वाढली, आणि ही पुतळ्याजवळ वाढलेली मेंढरांची गर्दी जोपर्यंत विचारांच्या पुस्तकांजवळ येणार नाही तोपर्यंत ही माणसं होणार नाही. आणि मग सकाळी सकाळी मेसेज येईल पुस्तकाजवळ गेल्यावर, गुड मॉर्निंग ऑल इंडियन्स म्हणून. त्यासाठी ही व्याख्यानमाला आहे. नाहीतर एक नवीन जमात आलीच की आता. शिवाजी म्हटले चिडते ती, छत्रपती मान, ह्यानं कवा वाचलेलं नसते जिंदगीत. ती मध्ये आमदार बघितलं का, त्या प्रकाशकाला शिव्या घातली, त्याला ही कळलं ना लिहिलंय कोणी. त्याला वाटलं प्रकाशक म्हणजेच लेख, तो आमदार आहे लगा, रात्री 1:30 वाजता शिव्या द्यायला, 8 मिनिटात 36 शिव्या आहेत त्याच्या. स्ट्राईक रेट काढला तर 400च आहे कडू झाल्या. मला प्रश्न पडला, म्हणले याची बायको आई बहीण कसं जगत असतील घरात, रात्री 1:30 वाजता एवढ्या शिव्या देतोय, दिवसा कसा करत असेल. मला ते खरं त्या मावल्यांचं काळजी लागली. आणि त्याच्या पाठिंब्यात ही मेंढर, ए छत्रपती, अरे तुमच्यापेक्षा काही पटीनं आमचं महाराजांवर प्रेम आहे. एक इतिहास आहे, कोणाला माहित नाही, मलाच माहित आहे. ही शिवाजी म्हटल्यावर का चिडते. अफजल खान आलता का नाही महाराष्ट्रात, तेव्हा आपली मावळे लई डेंजर हो. खोडी काढण्यात 1 नंबर आपलं मावळ भेटते ती वे. ती डोंगरातनी जाऊन त्या वरडायची शिवाजी आला, शिवाजी आला. ते अफजल खानचं सैनिक चिडायचं, घाबरायचं, आणि ती त्यांना सुधारायचं नाही. पण आपली मावळे चिडवायचीच, मुद्दाम चिड, ए शिवाजी आला, ती घाबरायची, छडीत नव्हतायच ती. आता जे शिवाजी ऐकल्यावर चिडतात ना,
ती वंशावळ तिकडची आहे ती. कारण पुतळ्यातला शिवाजी घेतला. महाराष्ट्र कुठं आहे, भारत कुठं आहे, आम्ही कुठं आहे, हे असले आमदार निवडून येतात. त्याला निवडून आम्ही दिले ना. त्यानं 5-5 हजार रुपये वाटल्यात. एकच अधिकार दिलता बोटाला शाई लावलेला बाबासाहेबांनी, ते बी 1 लाख कडून या. ही निवडून येते ती देते, आम्ही निवडून देतो ना. मतदाना दिवशी संध्याकाळी 4 वाजले तरी ही बीज बाहेर जात नाही, हो बी निघत नाही बाहेर. कपडे घालून तयार असतात. आम्ही म्हणतो चला की वहिनी, चला मावशी, चल रे पिपू. रेट वाढू दे म्हणते, रेट वाढू दे. त्यानं 5,000 दिल्यात ना, ह्याचं 6,000 येऊ दे की. तिथंच खेळ संपलाय तुमचा. एक गोष्ट दिली ती स्वाभिमान, ती बी इकलं. आज फक्त फोनवर आई बहीण काढतात आमदार, उद्या दारात येऊन म्हणतील बाहेर हो, मी आज रात्री घरात थांबणार आहे. गप बाहेर जायच का? तर 5,000 घेतल्यात तू. आणि असलं बोलल्यावर मला मारती ती. आई खरं आहे, ती कुत्र सुद्धा भुकायला लागलं, ती साक्षीदार आहे. कधीतरी स्वाभिमानी व्हा. किती दिवस पुरत्यात? तेवढा एकच अधिकार दिला, आमचं मडकं खराटा घालवून दिले आम्हाला. ते या देशाचा राजा निवडायचं. काय कुणाला काय देणं घेणं नाही, काय नाही. आली जयंती काढ पुंगळी. आज जरा बरं वाटलं, बिना जेवणाची गर्दी आहे एवढी. पातील नाही तरी गर्दी आहे. ही मंडळाची यश आहे. बाहेर पडा आणि जागर राहावा. गाणं मात्र जोरात असते नाचताना. जागा असावं. भीमाचं पिल्लू जागा असावं. ही झोपून ऐकते घरात डोळं झाकून. भीमाचं पिल्लू जागा असावं. साधी गोष्ट नाही होई. जी जगणं सुरू केले हल्ली आमच्या महापुरुषांच्या विचारांना सोडून, हे आम्हाला एक दिवस दरीत नेऊन टाकणार आहे. तरी येणारी पिढी हुशार आहे. ती पुस्तकात हुशार आहे. मग सत्कार करताना माझं मलाच कळत नव्हतं. 96%, 92%, 85%. पुस्तकं खात होती का काय असा प्रश्न पडला मला. आम्ही 45%वर सुतळी बॉम्ब फोडलो होतो. पण शाळेतल्या पुस्तकांबरोबर आमच्या महापुरुषांच्या विचारांची पुस्तकं सुद्धा जवळ धरा. यातनं फक्त आम्ही हुशार व्हायला लागलोय, टॅलेंटेड व्हायला लागलोय. पण आमचं काही राहीना झाले जगणं. ही जातीवादी अशी वरडायला लागली ती. यांचाच आवाज वाढलाय कारण आम्ही ग बसलो. बघा ती ही मी सुरू झाल्यावर जातीवादी अशीच रडते. त्या मोबाईल मध्ये ती आवाज रेकॉर्ड करावं द्या, महाराष्ट्राला कळू दे मी कोणाला म्हणते. बदललं पाहिजे. यात भारतीय म्हणून जगताना त्रास आहे आज. खरं तर तो व्हायला नाही पाहिजे. मी या महिन्यात पण तारीख भेटली नसती सर. मला केम्ब्रिजला बोलवलं होतं. महिनाभर तिकडे राहणार होतो. मस्त म्हणलं मला मजा येत्या. विजा आलता. तिकीट काढलं होतं माझं येण्या जाण्याचं. बायकोनं 2 ड्रेस शिवले होते मला. मी बी खुश होतो. गोरा झालतो जरा. म्हटलं जाऊ दे कुठेही तर जयंती करत बसू गल्ली मुळात. केम्ब्रिजला जाऊ. पण नटलो होतो. बूट नवीन घेतला होता. पण तिकडे त्या कडूनची भांडणं लागली. कोणाची? ते अमेरिका, इराण आणि इस्रायल. आणि त्यांच्या भांडणात माझा दौरा रद्द. म्हणजे जागतिक भांडणात बी माझंच नुकसान. आणि गावातल्या आरपीआयच्या आणि वंचितच्या भांडणात बी माझंच नुकसान नाही. आरपीआयवाले म्हणते त्यांच्या स्टेजवर का गेलास, आणि वंचितवादी म्हणते त्यांच्या स्टेजवर का गेलास. मग तिथं बी कार्यक्रम रद्द आणि जागतिक भांडणात बी कार्यक्रम रद्द. मग म्हटलं आपणच ब्रँड असलो पाहिजे. म्हटलं एवढ्या मोठ्या भांडणात आपलं नुकसान होते. बरं भांडणं त्यांची आणि दंगा करते हित. ही उड्या मारते. हे बघ आज इराण मरणार, आता अमेरिका अणुबॉम्ब टाकणार. हे आता इस्रायलचा दणका तुला माहित आहे का? हे आहे का? ही चौका चाल. ह्याचा काही संबंध नाही. 15 दिवस उड्या मारले यांनी. स्टेटसला फेसबुकला हेच यांच्या. जेव्हा याच्या घरातला गॅस संपला आणि बीकॉम झालेली बायको चुली पुढे बसली पहिल्यांदाच. चूल पेटना लाकडं घातली. चूल काय पेटना, मग यानं फुकणी दिली.
मग ती फुकणी फुकायला लागली, धूर आला, धूर गेला तिच्या डोळ्यात आणि तिने फुकणी फेकून मारली याला. ह्याचा गुडगा फुटला. मग ती लंगडत सिलेंडर घेऊन चौकात गेलं. चौकात गेल्यावर तिथं डोळं पांढरं झालं. त्याचं 2.5 किलोमीटर लाईन गॅस आणि सगळी लंगडतच आली. ऊन तापले 42-43 तापमान. गडी लाईनीत थांबला. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फुटान ढकलती गॅस आणि त्याचा नंबर आला. तेव्हा ती काउंटरवरची पोरगी म्हटली, DSA नंबर असेल तरच या, 45 दिवसानंतर बुकिंग होईल. डोळं पांढरं झाले याच्या. आणि मग डोळं झाकून गडी म्हटला करपून गेल्यावर, जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे. कधी चुलीत लाकडं गेल्यावर. ज्यांच्या तोंडात कधी आयुष्यात बुद्धाचं नाव आलं नाही ती सुद्धा म्हणायला लागली, युद्ध नको, बुद्ध हवा. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा कधी सुद्धा नाव घेतलं नव्हतं आयुष्यात. मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. पण त्या दिवशी सुद्धा ते सुद्धा म्हटले, जगाला युद्धाची नाही बुद्धाची गरज आहे म्हणले. मी डोकसं खाजवून म्हटलं, ह्यांच्या बी घरातला गॅस संपल्याला आहे म्हटलं. अरे शेवटी या देशात बुद्धच आहे. हा ब्रँड आहे रे, ब्रँड कळतो का? ब्रँड. आणि ती सकाळी जाऊन दुसऱ्याला विचारलं, ती ब्रेड काय म्हणतो? अरे ब्रँड आहे आपण. फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, कोण आहे ती माणसं? काय काम आहे यांचं? काय दिले आम्हाला? मांडीवर मूल मरून पडलं होतं रमाईच्या, आणि त्या मुलाचं प्रेत झाकायला तिनं पदर प्रेतावर टाकला. तर पदर सुद्धा 4 ठिकाणी बिचारीचा फाटलेला आहे. प्रेत सुद्धा लपवता येईना. आपल्या पोराला साधं सायकल खेळताना लागल्यावर किती जीव तुटतो आमचा. मांडीवर लेकरू मेलंय, प्रेत झाकायला पदर टाकलाय, पदर 4 ठिकाणी फाटलाय. आणि बाबासाहेबांना ती पत्र लिहितीये, औषधा वाचून बाळ मेलं, तडफडून मेलं साहेब. बाबासाहेबांना पत्र पोहोचते, बाबासाहेब दार लावून रडतायत, लगेच सावरतायत. आणि परत रिटर्न पत्र येतंय, रमा रडू नकोस, खचून जाऊ नकोस, आज आपलं मेलं, औषधा वाचून मेलं, तडफडून मेलं. आम्ही जर असंच खचलो आपण तर सगळ्या समाजाची, आपली सगळी लेकरं औषधा वाचून तडफडून मरतील. म्हणून लढावं लागेल, जगावं लागेल, दुःख पचवावं लागेल. आणि म्हणूनही जगली ती सगळी. कडू यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतंय, नको चळवळीत येऊ बाबा, तुझ्या येण्यानं न येण्यानं काय फरक पडणार नाही. आंबेडकर कालही जिवंत होता, आजही जिवंत आहे आणि उद्याही जिवंतच राहणार आहे. तू येन, तुझं आयुष्य सुधार, पण तुझी अवस्था बघून असं वाटते नको येऊ. तू चळवळीत न येणं हीच एक चळवळ आहे. तू जिवंत का आहेस? तू टाळी का वाजवू शकतोयस? तू शिट्टी का मारू शकतोयस? तू का ओरडू शकतोयस? तुझ्या आईबाबानं लगीन केलं म्हणून तुझा जन्म झाला असं जर असेल तर ती खरंच आहे. पण 6 महिन्यात मेला असतास बाबासाहेब नसते तर. त्यामुळं आपल्याला 2 आया 2 बापा याचं भान ठेवायचं. एक जन्म देणारे आईबाप आणि दुसरा जगणं देणारे आईबाप. आणि असलं बोलल्यावरती चिडते, असं दात खाते माझ्या, पण मला मारू शकत नाही ती. मी असं खाऊनच बोलतो बाबा. त्यामुळे कोणाच्या मनाला वाईट वाटलं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं माझं काय करणार आहे? माफच करणार आहे. महाराष्ट्रात कोणी काय बोलते तुम्ही काय केलं कोणाचं? गपच बसला. आणि मी जातींची डायरेक्ट नावं घेऊ शकतो कोटावळीसाठी, कारण माझ्यावर अट्रॉसिटी होत नाही. मी एससी आहे. मी मागाला मांगा, महाराला महारा, ढोराला ढोरा डायरेक्ट म्हणू शकतो. माझं गणित जमते, दुसऱ्याचं लय अवघड.
कारण आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथं राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज एकाकी पडत चाललाय आणि जगाच्या नकाशात आमचा देश ढसाढसा रडत चाललाय. हा देश हसवायचा असेल तर या देशात याच विचारांची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर. अरे सोन्यापेक्षा कितीतरी किमतीचा खजिना आम्हाला आहे. आम्ही लुटू शकत नाही. आम्ही पुतळ्यात 5,000 फूट, 8,000 फूट, 12,000 फूट काय मान मोडायचे वर बघून. वर मान करून बघितलेला महापुरुष मान वरच करायला होतो आणि पुस्तकात मान खाली घालून वाचलेला महापुरुष जग जिंकून दाखवतो. ही गणित आहेत म्हणून आम्हाला मान वरच करायला होतो, म्हणजे खालचं दिसलंच नाही पाहिजे. अरे व्हा ना श्रीमंत, कुणी अडवलंय तुम्हाला? कुठंपर्यंत मला फोन येत राहणार? जय भीम, तारीख द्या. समाज गरीब आहे, कुठंपर्यंत? कधीतरी येऊ दे फोन. चंदन शिवे या, जय भीम, जय भीम. मी मानधनाच बोलायच्या आधीच तो म्हटला बाई 5 लाख ॲडव्हान्स टाकलाय, राहिलेले 20-25 लाख आल्यावर बघू. आता आपण ब्रँड झालोय. कवटेमंकाळा हेलिकॉप्टर पाठवते निळं, त्यात बसून या आणि मग फाट 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 इथं हेलिकॉप्टर. आणि हेलिकॉप्टर लिहिल्याला पाहिजे जय भीम, त्यातनं मी उतराव. जयंती कुणाची आहे? नाही येऊ दे पेपरात बातमी, तेव्हा तो ब्रँड. त्याला हेलिकॉप्टर दिसलं, काय करू? म्हणजे कधीतरी येऊ दे पेपरात बातमी. राहू दे की आता चाललाय खेळा आमचा कशाला मधीशी. तो बी कधी पेटला नव्हता एवढा. पेपरात कधीतरी येऊ दे बातमी, मला बघायला आवडेल. 80,000 कोटींचा घोटाळा, कांबळे अटक. मी कवट्यात फटाकड्या वाजवेन, काय घोटाळा केला आमच्याने म्हणून. नाही याचा घोटाळा जयंतीच्या वर्गणीत मार 100 मार 200. मोठं व्हा, श्रीमंत व्हा. कारण आपल्याला कुणी राहिलेलं नाही आता. पुन्हा काय बाबासाहेब येणार नाहीत, पुन्हा काय शिवाजी महाराज येणार नाहीत. जेवढं उपलब्ध आहे त्यातूनच घ्यावं लागणार आहे आम्हाला. म्हणून मी म्हणतो असतो की मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवायचा. मनगटात शिवाजी घट्ट आणि मेंदूत आंबेडकर फिट्ट बसवला की खिशात गांधी आपोआप येतो. हे जगण्याचं सरळ साधं सूत्र आहे. हे ज्याला कळलं त्याला कळलं. आता आमच्या इथं मुली बसलेल्या आहेत. 10वी 12वी मध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी आमच्या मुली पाडतात, सगळ्या जाती समाजातल्या. आपल्याला मुली लई पुढे आहेत. मला तर कधी कधी वाटतं सगळ्यांचंच आरक्षण काढून फक्त आमच्या महिलांना 100% द्यायचं 5 वर्ष, आणि यांचं नवरं तेवढी हेल्मेट टाकायचं 5 वर्ष. अजिबात फिरकू द्यायचं नाही. नुसता दादाचाच दर्रा असते, वहिनी गपच असते. हीच आतमध्ये कोंडायची 5 वर्ष. जगातला सगळ्यात सुंदर देश भारताला करून दाखवतील आमच्या महिला. एवढी ताकद आहे त्यांच्या. पण आम्ही त्यांना दाबलंय असं काय. मी बघत असतो ज्या वेळेला या 10वी 12वीच्या मुली दिसतात, 90%, 85% शिकणाऱ्या मुली. का कुणास ठाऊक, पण प्रत्येक मुलीत मला माझ्या 4 बहिणीच दिसतात. सख्या 4 बहिणी आहेत मला. प्रत्येक मुलीत बहीण दिसते. कारण छत्रपती शिवाजी आणि कोण होता शिवाजी याच्या पलीकडचा नजरेतला शिवाजी मी जिवंत ठेवलेला आहे माझ्या. त्यामुळे कळतं मला. आणि 4 बहिणींचा मुराळी होऊन रडलोय मी 4 वेळा. आमच्या काळात बहीण नांदायला जाताना रडत होता भाऊ. होंदकत देऊन गळ्यात पडून बहिणीच्या रडत होता. आता ती रीळ काढते, दिदी इकडे बघ, दिदी तिकडे बघ. हा दिदी बी रडत नाही, दिदी नाचत येते स्टेजवर. आता मंडपात फक्त एकच व्यक्ती रडते, ती म्हणजे पोरीचा बाप. ती बी 10 वर्ष अजून.
10 वर्षानंतर तो बी नाही, कारण ह्यो रीलवाला बाप होती ना, तो कशाला रडते. 4 बहिणी शिकल्या चांगल्या, MBBS, BAMS, LLB, MSW एवढं शिकून सुद्धा एक दिवस दारात गाडी येतीच. त्यातनं 2 बायका, 2 गडी, 2 लहान पोरं, एक म्हातारा आणते. पाहुणं बघा येते तो. मग आमच्या बहिणीचं वजन 35 किलो, साडी नेसून हॉलमध्ये बसवत्यात आणि तिच्या वट्यात 12 डझन केळी. वागते बहीण आमची, बसती. आणि ते पुढचं म्हातारं त्याला आणलेलं असते कुळ काढायला, पै पाहुणं जोडत्यात का बघायला. ते प्रश्न विचारते, नाव. आमची बहीण म्हणायची प्रिया. त्याचा दुसरा प्रश्न असायचा, शिक्षण. आमची बहीण म्हणायची MBBS चालू आहे. आणि ते तिसरा प्रश्न विचारायचा, स्वयंपाक येतो का. तो प्रश्न विचारला की मेंदूला मुंग्याच्या यायच्या माझ्या झंझिन्या. दारातल्या चपला उचलून मारायचो मी त्यांना, जोरात ओरडायचो, स्वयंपाक करायला MBBS करते का रे कडू म्हणायचो. आणि मी मारायचो त्यांना, ती पळून जायची. मग आमच्या घरच्यांच्या लक्षात आलं, ह्याच्यामुळं लगीन मोडतंय म्हटले. जेव्हा जेव्हा पाहुणं यायचं तेव्हा तेव्हा माझा हातपाय बांधून तोंडात बोळा घालून मागच्या खोलीत टाकायची मला, आणि दार बंद करायची. आणि मला कानावर आवाज यायचा. ती माहिती विचारायचं, नाव प्रिया, शिक्षण MBBS चालू आहे. आणि तिसरा प्रश्न कानावर पडायचा, स्वयंपाक येतो का. बहीण दाराकडे बघायची आणि मला आत तो प्रश्न ऐकल्यावर चेड असं रागात पेटायचं. हातपाय जोरात आपटायचो, डोकं आपटायचो, दरवाजावर गुडघ्यान मारायचो. आतला आवाज खाडखाड खाडखाड व्हायचा. आणि ती पाहुणं सगळं त्या दाराकडे बघायचं. आणि पाहुणं म्हणायचं त्या खोलीत काय आहे. आणि आमचा अण्णा म्हणायचा अहो कोंबड्या टाकलेल्या हो. असं तोंडात बोळा घालून हातपाय बांधून 4 बहिणी या व्यवस्थेने नेल्या. माझं स्वप्न आहे आज या आळत्याच्या स्टेजवर आमच्या या आळत्यातल्या सगळ्या मुलींना, माझ्या छोट्या बहिणींना माझं स्वप्न सांगणार आहे या जयंतीच्या निमित्तानं, की एक दिवस असा आणाच या जगात, महाराष्ट्रात, की आमची पोरगी आम्हाला म्हटली पाहिजे साहेब की पप्पा पगार झालाय, माझी गाडी आहे, माझं करिअर झालेलं आहे, माझं लग्नाचं वय झालंय, मला मुलगा बघायचा आहे, चला माझ्यासोबत मुलगा बघायला जाऊ. आमची पोरगी गाडी चालवल, आम्ही सोबत बसू तिच्या, जाऊ त्याच्या घरी, येऊ दे त्याला सरबत घेऊन हॉलमध्ये. आणि आमची पोरगी विचारल, नाव अक्षय, शिक्षण 12वी. आणि पोरगी विचारल तिरका डोळा करून, स्वयंपाक येतो का. ते असं इकडे तिकडे बघत इंटरव्ह्यू घेईल आमची पोरगी आणि तिरका डोळा बारीक करून अशी मान ताटून आम्हाला म्हणाल की पप्पा धीस कॅन्डिडेट सिलेक्टेड ऑर नॉट सिलेक्टेड. जाग्यावर फैसला ज्या दिवशी होईल त्या दिवशी सावित्रीनं फळ्यावर गिरवलेल्या पहिल्या अक्षरांचा विजय आम्ही महाराष्ट्रात झाला आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबाची जयंती आम्ही साजरी केली म्हणून. आम्हाला ही स्वप्नच पडत नाही. आमची मावशी असत्या कॉर्पोरेशनमध्ये झाडू खात्यात चतुर्श्रेणीमध्ये, तिचं स्वप्न काय, मी मेल्यावर माझ्या पप्याला घ्यावं म्हणून ती पप्याला रोज संघ घेऊन जात्या. साहेबा डोळ्यात राहा रे म्हणून. ती बी 2 वडं खाऊन साहेबासमोर खराटा घेऊन असंच करते. ह्याच्या बाहेर पडा गेली. राजकारणात तर आम्ही कुठं आहे तुम्हाला माहित आहे. एकच पद मिळते आम्हाला देश स्वातंत्र्य झाल्यापासून, सामाजिक न्याय मंत्री. कधीच गृहमंत्री नाही, महसूल मंत्री नाही, अर्थमंत्री नाही, मुख्यमंत्री नाही. एकच पद कुणाची बी सरकारी होते, सामाजिक न्याय मंत्री. म्हणजे तू जातीच दाखलं काढ. आणि मागासवर्गीय हॉस्टेल पत्रा फुटला, खिडक्या तुटल्या, ड्रेनेज बघ, ही बघ, तीच करायचं. इकडं मेन ह्याच्यात यायचं. मला तर वाटतंय ती पदच आमच्यासाठी निर्माण केले. काहीतरी करा, पण करा रे एकदाच, पेटा तरी. एवढं करत असताना एक लक्षात ठेवा, मत विकायचं नाही. पेपरात बातमी एक दिवशी आली पाहिजे, आळत्यातल्या बायकांनी पैसे वाटायला आलेल्याला चपलेनं हाणला म्हणून, लई मजा येईल मला. पण हे ऐकण्यापुरतच बरं वाटते. उद्या सकाळी कोणी 500 दिले तर म्हणते ती रात्रीच काळी येड होतं, आणखी इकडं अर्धा किलो तरी येते बोकडाच. पुढच्या 7 पिढ्या नरकात गेल्या. भाषण करून ही होणार नाही.
याला कृती करावी लागेल असं मला वाटलं. म्हणून मागच्या निवडणुका आमच्या तालुक्यात झाल्या, म्हटलं भाषण नाही, जगात कुठं व्हायच तिकडं लोकशाहीचा खून होऊ म्हटलं, पण माझ्या गल्लीत लोकशाहीचा खून होऊ देणार नाही म्हणून मी ठरवलं. आणि मतदानाच्या आदल्या रात्रीच गल्लीच्या गेटवरच बसलो, दारात चौकात, हातात दांडकं घेऊन बन्याला आणि लुंगीवरच बसलो. विचार करा कसा दिसत असं. रात्रभर जागता पहारा दिला, एक सुद्धा उमेदवार गल्लीकडे फिरकला नाही. सकाळी सूर्य उगवेपर्यंत पापणी हालू दिली नाही. सूर्य उगवला, एक सुद्धा उमेदवार आला नाही. मीच मिशा पिळल्या. म्हटलं लय घाबरते ते आपल्याला, दांडकच तसलं होतं. मग 2 जण गल्लीतनं बाहेर आला असं. त्यांना बघितलं, म्हणलं काय रे कोण आलतं का? नाही दादा, तुम्ही इथं बसल्यावर कशाला कोण येते म्हणलं. तेवढ्या ती दुसरं हसून म्हटलं, गुगल पे न फोन पे न काम झालं म्हटलं. बसा म्हटलं बोंबलत. म्हणजे लोकशाहीचा खून करायला अनेक मार्ग आहेत, बाबासाहेबाला संपवायचे अनेक मार्ग आहेत, संविधानाला संपवायचे अनेक मार्ग या देशात आहेत. वाचवायचं असेल तर एकच मार्ग आहे, ती म्हणजे आम्हीच, आम्हीच वाचवू शकतोय. म्हणून मी विनोदात्मक का होईना पण आतडं पिळवटून सांगत फिरतोय की जागं व्हा. आमची सरकारी नोकरीतली ही शेवटची पिढी आहे साहेब. पेन्शनवर असणारी ही आमची शेवटची पिढी आहे. ह्याच्यानंतर काय राहिले? मग चांगला मुद्दा बकडचा मांडला. ही ब्रँड आमचा. ही अबकड म्हणजे अशी भांडणं लावायचं प्रकार आहे, काळवंड. ह्याचं काय होत नाही शेवटपर्यंत, भांडणं लावायची. अरे मांगांना आपल्याशिवाय कोण नव्हतं, आपल्याला मांगांशिवाय कोण नव्हतं. सुखादुखात एका भाकरीत 2-2 खात होती हो, ती सुद्धा पेटले. ती पोतराच परवा दिसलं व्हिडिओ, ती चापकाच फटकं मारून म्हणते आमचं आरक्षण महाराणी खाल्लं म्हणते. आई कवा शाळेच्या गेटवर बी गेलं नाही हो. बऱ्यात बोंबलते ती कोण? जी लाभार्थी ती सत्तेचे, तीच बोंबलते ती. गावगाड्यावर मांग मार गळ्यात गळ घालून अजून आहे ती. वेगळं होऊ नका, बिझनेस करा की. आमचा साळुता होता मागांचा, आमचा साळुता ब्रँड झालाच नाही. आंबूज साळुता म्हणून निघला असता तर बंगलं झालं असतात. आंबूज किरसुनी, आंबूज साळुता, आंबूज कासरा, आंबूज काटवट. अरे लई कला असणारी एक जात आहे ती मागाची. सोबत एकमेकांच्या कायम राहिली. ही कुठं आली ही असे कुत्री बी साथच देतील मला. त्यांना सुद्धा कळते यायला ह्यालाच आपण पाठीमध्ये द्यावं. म्हणून जागा असलं पाहिजे. एकमेकांचा हात हातात घेऊन राहा. गरज आहे, या देशाला गरज आहे. आणि आपण एकमेकांचा हात हातात घेऊन राहिलो तर जातीवादी अशी रडत राहणार आहे. आणि म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्म ग्रंथ वाचले, सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी, घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात. म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. ही माणसात येणं गरजेचं आहे. आमच्यातली जी शिकली ती लांब गेली आणि चळवळ जी चालवते ती ही गोरगरीबच चळवळ चालवते. जे कोट्यावधी झाली त्यांचा फक्त बंगला झाला, बंगल्यावर बाबासाहेबाची सही झाली, हॉलमध्ये बुद्ध आला. कधी सुद्धा मदत नसती, कधी सुद्धा काही नसतं. आणि त्यात हे आमचं चालूच असते चळवळ, जयंती, अध्यक्ष. ही अध्यक्ष पदवी काही साधन नसते. झाल्यावर त्याला लय आनंद होतो. अध्यक्ष फटाकड्या वाजवतोय गडी त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी समाजात गेल्यावर त्याला कळते उगाच झालो, लई हाणते ती. आणि जयंती पार होईपर्यंत एक गट असतो तो कुठंच नसतो, तो सगळ्यात शेवटी येतो पातीला घासल्यावर.
ते येते दोघं तिघ जण. अध्यक्षाला बोलाव, उपाध्यक्ष कुठं इकडे, खजिनदार कुठं इकडे. काय झालं भाऊ, काय झालं? हिशोब द्या. आहे ना, 4 दिवस कुठं होता? तुला काय करा, हिशोब दे. यानं 300 रुपये दिलेला असते. बरं, त्या अध्यक्षाच पदरचं 4000 गेलेलं असते, तरी तिकडून हिशोब काढून 12-13 हजार रुपये याच्यावर चढवते. ही सुद्धा विचार करते कुठनं काढले. ही खास मी बी भागून घेतलेली म्हणून मला माहित आहे. मी बी आता अध्यक्ष झालतो, पदरचं 7,500 घातलं होतं, तरी सुद्धा त्याकडून हिशोब काढला आणि 22,000 चढवलं डोक्यात. साखरपुड्यातली अंगठी इकून भागवलं. तेव्हा ठरवलं, म्हटलं कुत्र्या मांजराच्या संघटनेचा अध्यक्ष होईल म्हटलं रे, पण हितला अध्यक्ष नाही होणार बाबा. म्हटलं लय डोक्याला ताप आहे. पण मी अध्यक्ष झालो त्या काळात एक चांगली गोष्ट माझ्या बाबतीत घडली होती. आमच्या गावातले एक प्राचार्य, जे मुंबईला प्राचार्य म्हणून रिटायर झाले, त्यांनी गावाला बंगला बांधला होता आणि ती गावाला येऊन कायमस्वरूपी राहिली होती त्याच वर्षी. कारण कोरोनामध्ये त्यांची तिकडे जिरली होती, म्हणून ते गावाला बंगला बांधला, 4 मजली बंगला. आईला म्हटलं, सर प्राचार्य होते एवढ्या मोठ्या कॉलेजला, पेन्शन म्हटलं 2 लाख रुपये असणार, आणि होतीच. म्हटलं असं हसत हसत 25,000 दिल म्हटलं वर्गणी. कधी नाही ती गल्लीत लाईटिंग करू म्हटलं, आणि माझ्या अध्यक्षाच्या काळात लाईटिंग होईल म्हटलं. आपण जाऊ म्हटलं, मूड बघून जाऊ. मग आपला मूड कवा असते? बाजार दिवशी. सर दाट टोकरताना दिसलं गॅलरीत. म्हटलं आला र मोड आला. म्हटलं चला. लगेच उपाध्यक्षाला बोलवून घेतला, 2 कार्यकर्ते बोलवून घेतलं, खजिनदारला फोन केला. म्हटलं ही की तो म्हटला अर्ध्या तासात येतो. त्याला म्हटलं 25,000ची पावती आहे. जेवत्याला उठून आला. आणि 5-6 जण गेलो सरांच्या घरी. आणि मी जाताना बघत चाललोय, इथं एक खांब, इथे एक खांब, असं 8 खांब, इकडनं 12 खांब, इकडनं झाकपूक, तिकडनं झाकूक. 25,000ची पावती दणक्यात आहे. म्हटलं लाईटिंगच लावणार. म्हटलं जाताना असं बघतच चाललोय. गेलो, बेल असलेलं घर तेवढं त्यांचंच होतं गावात, म्हणून 4 वेळा बेल वाजवली. मजा आली. सरांनी दार उघडलं आणि सर कमरेत वाकलं आणि नाकात म्हटलं नमो बुद्धाय, जय भीम. आय आय कधी पेटायचं म्हणले. या 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 आणि बसलो आम्ही, ते सोप्यावर बसलो. ते पायात एक कुत्र खेळत होतं पांढरं इंग्लिश, त्याची ओळख करून दिली आम्हाला. म्हणले हा आमचा टॉमी. टॉमीवर लईच जीव दिसतोय म्हणून मी टॉमीला मांडीवर घेतला. म्हणलं 25,000ची पावती आहे, काय करतोय टॉमी म्हटलं. खजिनदार बी त्याच्या डोक्यावर हात फिरवायला लागला. सर पुढं बसलं, आम्ही 5-6 जण इकडं. गमत बघा, हे अनुभव सगळ्यांनी घेतले. सर पुढं बसले, कधी नाही ते आम्ही गावलो. आणि सरांनी एक प्रश्न विचारला. सर म्हटले तुम्हाला माहीत आहे का? प्रश्न कशाचा होता, काय होता आम्हाला काहीच माहित नव्हतं. आम्ही सगळी एका सुरात म्हटलो नाही माहीत. आम्ही नाही माहीत म्हटलो आणि तिथंच फसलो. आम्ही नाही माहीत एवढं म्हटल्या सरांनी लेक्चर चालू केलं. सर अश्मयुगीन काळापासून सुरू झाले. आगीचा शोध लागला तेव्हापासून, दगडावर दगड घासून जाती कशा निर्माण झाल्या, धर्म कसे निर्माण झाले, महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज, माहिमभट, मधाईसा, संत परंपरा, असं करत सर गाडगे बाबापर्यंत आलं. आम्ही दुपारी 1 वाजता बसलो होतो, संध्याकाळचं 5 वाजलं. मनका मोडायला आलता आणि ती आम्ही झोपला होता मांडीवर निवांत. आमचं कुरवाळणं चालूच होतं. मी हळूच त्यांच्या किचनमध्ये वाकून बघितलं तर मॅडम आम्हाला बघून हसत होत्या. मग माझ्या लक्षात आलं, म्हटलं मॅडम का हसत्यात, याच्या अंगातलं पाणी त्यांनाच माहित होतं. मी असं खुणवूनच हात जोडलं, म्हटलं सोडवा आम्हाला. मग मॅडम लिंबू सरबत घेऊन आली, त्यांच्या तोंडाला लावलं, त्यांचं लेक्चर संपलं. सर म्हटलं जयंती जवळ आली, आम्ही वर्गणीला आलो. हा माणूस तर आमच्या खजिनदारांनी लगेच पावती पुस्तक टिपाईवर टाकला. सरांनी पेन घेतला, चष्मा लावला, पावती पुस्तकावर बघितलं. मी फक्त त्या पावती पुस्तकाच्या चौकोनातच बघत होतो. हे चौकोन लय महत्वाचा विषय असतो, लय काळजाचा विषय असतो. त्या चौकोनातच बघत होतो. पेन तिथं कवा येतोय. सरांनी नाव लिहिलं
प्राचार्य, डॉक्टर, सेठ, नेट, इशे सगळ्या पदव्या लिहून नाव लिहिलं आणि चौकोनात पेन आला. आम्ही टॉमीला कुरवळायला लागलो. माझ्या डोळ्यासमोर लाइटिंग, गल्लीत लाइटिंग. म्हटलं रे कुठल्या अध्यक्षाच्या काळात झालं नाही, माझ्या होणार. पेनाकडे बघतोय, 301 रुपये लिहिलं सगळं. असा टॉमी उचलून फेकला. आणि कार्यकर्ते माझ्या ड्रागान बघायला, मी यांना लाइटिंग दावलेली. 300 रुपये दिले, वरचा 1 रुपया सुद्धा त्यांनी दिला. आणि सर मला म्हटले, माझी नात 12वीला पहिली आली, तिचा सत्कार घ्या, शाल मी देतो आणि जयंतीला माझे एक व्याख्यान ठेवा. मी म्हटलं नमो बुद्धाय, जय भीम म्हटलं. आम्ही बाहेर आलो. बरं ती बाहेर येताना उठताना खजिनदार माझ्या पायावर पाय देऊन उठलं. कोण सगळी लाइटिंग इझली माझी. आम्ही बाहेर आलो तर गावातली आमच्या ती लक्षा म्हातारी दुसऱ्याच्या रानात भांगलाई गेलेली, ती भांगलून घरी चालली होती हातात खुरपं घेऊन. तिनं आम्हाला बघितलं, तिनं आम्हाला बोलवून घेतलं. म्हटली एवढ्या उन्हात कुठं फिरताय, संध्याकाळ झाली. म्हटलं अग म्हातारे वर्गणी मागायला लागलोय आम्ही. ती म्हटली बाबाची जयंती आली. म्हटलं आली, एप्रिल सुरू झाला मग आमच्याकडे नाही आला. म्हटलं येणार आहे उद्या. म्हातारी म्हटली उद्या संध्याकाळी या. मी म्हटलं का? तर म्हटली अरे बिशी, तिचा चेहरा सुद्धा किती हसरा बघा. अरे बिशी लावल्या, उद्या जाऊन दुपारी बिशी फुटती, 2000 रुपये आणते, माझं 2000 घेऊन जावा, पण जयंती दणक्यात साजरी करा. मी तिच्या त्या खुरप्याकड, तिच्या 6 वारी साडीकडे बघायला लागलो, तिच्या अज्ञानाकडे बघायला लागलो. मी प्रश्न विचारायला लागलो, आंबेडकर कळला कुणाला? हिला का 4 मजल्या बंगल्यातल्या माडीतल्या त्या प्राचार्याला? कारण या म्हातारीनं ओंजळीनं पाणी पिलेलं होतं. या म्हातारीनं आईच्या गळ्यात मडकं आणि बापाच्या डुंगणाला खराटा या म्हातारीनं बघितलेला होता. चौकात तिच्या बापाला कधी कोणी थारा दिला नव्हता. एवढंच काय, गावातल्यांच्या लग्नात सुद्धा कुत्र्यांच्या पंक्ती नंतर तिची पंगत बसायची. आणि ही सगळं दरिंद्रीचं जिनं एका रात्रीत ह्या बाबानं बदललेलं होतं. म्हणून ती म्हणत होती 2000 काय रक्त इकून जगेल, पण जयंती दणक्या साजरी कर. कारण ती एक पिढी होती, दुसऱ्याच्या रानात जाऊन भांगलायची वेळ आली तरी चालल, एसटी स्टँडवर जाऊन रात्रीची 12 वाजता हमाली करायची वेळ आली तरी चालल, पण बाबासाहेबाची शपथ, पोरांच्या दप्तराला कंपास पेटी कधी कमी पडू देणार नाही. हा बाबासाहेबाच्या शैक्षणिक चळवळीचा सांगावा जगलेली ही ती पिढी होती. म्हणून ही घडली आणि आताची बिघडली. जय दे बाबा, नाचते पिऊन, त्याला पिऊ नका असं मी म्हणतच नाही. ती लगेच अंगावर येते, अरे तुझ्या बापाची पितो का? कोण तू? माझ्या पैसे पितो तू कोण? मी आता उलट म्हणतोय तू पी, पण कशी पी? बांध की स्वतः बंगला, या असा फॉर्च्युनर मधनं उतार, लिफ्ट 4थ्या मजल्यावर लिफ्ट गेली पाहिजे, जा टेरेसला, आंघोळ कर शॉवर खाली आणि बस प्यायला टेरेसवर. काढ तुझा ब्रँड ते ग्लास, तो ग्लास सुद्धा असा पाहिजे की अख्ख्या तालुक्यात चर्चा पाहिजे, काय कांबळेचा ग्लास आहे. आणि बायको अशी बर्फ घेऊन आली पाहिजे, चकण्याला सुरमई, पापलेट, काजू, बदाम, असं चीज, नाहीतरी याचं ते सडलेलं शेंगदाण, नाचलेली खारीडा, असं मीठ असं जिभोर असं वाढते. जय तुझ्या तोंडावर थुक वाटते कडू. अरे तू पेल्यावर गाव म्हटलं बाई साहेब मूड मध्ये आहेत. नाही तू असं पिऊन नाचते ना, चौकात लोक काय म्हणतात माहिती आहे, कुणाचं आहे रे हे असं म्हणते. म्हणून बदला. ज्यांना वाटतंय की आता कुठं आम्ही याचं ऐकू, आमचं तर झालं, तर तुला पोरं आहेत ना. आणि सहजासहजी लगीन होणारी बी ही शेवटची पिढी आहे. सहजासहजी लगीन होणारी शेवटची पिढी संपली. आता आहे यांची लग्न, पोरगी 96% आहे
आणि हो 42% आडलाय पोरगी, त्याला दारात तर थांबवून, आणि त्यात तिनं आज माझं भाषण ऐकलंय. नाही तुला सरबत आलाय भाग पाडला आम्ही, नावाचा चंदशिवी नाही, ती सुद्धा आणणार तुला. अजून 20 वर्षानंतर ही त्यांच्या पोराला म्हणतील, जर यांची लग्न झाली तर, व्याख्यानाला बसत जा रे जाऊन, नाचू नका. तेव्हा ती पोरग म्हणून घाल तुझी काशी म्हणून त्याला, तू नाचत होत असं आम्ही का नको बसू. हे बघा, ह्या देशात आंबेडकरी चळवळ संपवायची असं जी लांडगी कुत्री म्हणतात ना, त्यांना या माध्यमातून एवढंच सांगतो, सगळ्या जगातली कुत्री जरी एकत्रित आला तुम्ही तरी आंबेडकरी चळवळ 1% सुद्धा संपवू शकत नाही. मी ज्या पोरांवर टीका करतो, नाचणाऱ्या, दारू पिणाऱ्या, चौकात पुंगळ्या काढणाऱ्या, ही माझी आहेत म्हणून टीका करतो. इथनं बाहेर पडलो तर माझ्यावर किती जरी रागाला, कोण माझ्या अंगावर येत नाही, ती मनातनं म्हणते ती, कसं का असं ना, चांगलं बोललं पण आमचंच आहे, त्यातनं 4 नाही पण 1 तरी सुधारते. पण ही पोरं सुद्धा महत्वाची आहेत, कारण ज्या वेळेला या देशात डॉक्टर आंबेडकरांच्या नावाला साधं नख जरी लागलं ना, तरी हीच पोरं वाघासारखी पहिल्यांदा चौकात उभी असते, हीच. आणि शिकलेली पळून जातात, वाचणारी पळून जातात, आणि नाचणारी तिथं वाघागत उभी राहतात. म्हणून नाचणारी सुद्धा त्यांच्यावर सुद्धा माझं तेवढंच प्रेम आहे. आता तुम्ही म्हणता एवढा U-turn यानं घेतलाच कसा, आता मागची खुश आणि पुढची तोंड, रियालिटी आहे. मी खरं सांगू, आमचं चुकलं कुठं, आमची मम्मी सचिन सरांना म्हटली लहान असताना, सचिन चौकात जाऊ नको हां, ते फालतू आहेत, त्या पप्याच्या नादाला लागू नको, पप्या आपलाच आहे. मग सचिननं मम्मीच ऐकलं, मग सचिननं दार लावलं, आणि सचिननं फक्त अभ्यासच केला, पप्या बिघडला. मग सचिन सर 10वीत पहिले आले, सचिन सर 12वीत पहिले आले, जयंतीत त्यांचा सत्कार झाला, सत्कार झाले सचिन सर घरी निघून गेले, इथं नाही बसले. मग सचिन सर सेट झाले आणि प्राध्यापक झाले, प्राध्यापक सचिन कांबळे झाले. आणि मग कॉलेजवर गेले, तिथं स्टाफरूम मध्ये गेल्यावर कळलं, आयला प्राध्यापक होऊन सुद्धा मी इथं महारच आहे. आणि मग एक दिवस प्राचार्यांनी सचिन सरांना कॅबिनमध्ये बोलवलं. सचिन सर कॅबिनमध्ये गेले आणि प्राचार्य हळूच सचिन सरांकडे बघून म्हणाले, सचिन चौकातून टपरीवरून माझ्यासाठी पान घेऊन ये. पान घेऊन ये म्हटल्यावर सचिन सरांचं आतडं पिळवटून निघालं. पण भाकरी महत्वाची, पान आणून द्यावं लागणार, नाही द्यावं तर ह्यो त्रास देणार. सचिन सर मान हलवली. सचिन सर पान आणायला चौकात आले तर तिथं थांबला होता पप्या, मावा चोळत. कारण मावा चोळल्यावर त्याला 1 पुडी फ्री मिळत्या. त्यानं सचिन सरांना पहिल्यांदाच टपरीवर बघितलं. अरे आपले सर इकडे कसे? मग पप्याने विचारलं, सचिन भाऊ इकडं? सचिन साहेब खाली मान, 1 पान द्या. पप्या म्हणते, सचिन भाऊ पान? सचिन भाऊ वैताग म्हणता, अरे पप्पू प्राचार्यांनी पान मागितले. मग त्याच्या लक्षात येते गेम पप्याच्या. पप्या चिडतो आणि पान बांधायच्या आधी पप्या कॉलेज गाठतो सचिन सराच्या. 2 ढेंग 4 जिनं चढून प्राचार्याच्या कॅबिन मध्ये पप्या एकटा घुसतो, प्राचार्याला उभं करतो, काही बोलायच्या आत प्राचार्याच्या कानाखाली जाळ काढतो पप्यान, म्हणतो सचिन सर आमचे, ऑफिशियल काम सांगायचं, परत जर पान आणायला पाठवला तर भीमटोला बसणारच. हो भीमटोला देणारी ही सुद्धा आमची तेवढीच महत्वाची आहे. नाचा, दिमाखात दणक्यात नाचा. आणि सचिन सरांच्या बायकोनं एवढं लक्षात ठेवायचं की पप्या भाऊजीला बी 2 पोरं आहेत. पप्या भाऊजी बिघडलाय, बिघडू दे, पण वर्षातनं सचिन सरांच्या खिशातले तुम्ही जे ढापता 500,000 तर त्या ढापलेल्या 500,000 मधनं पप्या भाऊजीच्या 2 पोरांना 2 दप्तरं जरी वर्षाला दिली तरी चळवळ झाली, एवढं सांगायचं होतं. पप्या बी तेवढाच महत्वाचा आहे आणि सचिन सर बी तेवढेच चळवळीसाठी महत्वाचे आहे. एकमेकांच्यातले वाद आजपासून मिटवा. नाचाय नाचा, 1 दिवस नाचा, 1 दिवस वाचा. वाचणाऱ्यांच्या कार्यक्रमाला नाचणारी येत नाहीत, नाचणाऱ्यांच्या कार्यक्रमाला वाचणारी जात नाहीत, ही दरीच वाढत चालली. आणि त्यामुळे गटतट जास्त पडायला लागली. अक्कल जास्त आली, गटतट कशाला पाहिजे?
नाचा पण दिमागात नाचा रे. वाचणाऱ्यांनी नाचणाऱ्यांच्या हातात हात घेऊन, नाचणाऱ्यांनी वाचणाऱ्यांच्या हातात घेऊन, नाचणाऱ्यानं वाचणाऱ्याला नाचवायला शिकावं, वाचणाऱ्यानं नाचवणाऱ्याला वाचायला शिकावं. आणि ते एक नवीनच जमत आले आता. फेसबुकवर लिहिते दिन म्हणते आम्ही चळवळीत आहे, फेसबुकवर लेख लिहिते म्हणते आम्ही चळवळीत आहे. आणि तो इथं नाही चौकात कुठंच. आणि तो फेसबुकवर लिहितो आम्ही वर्षभर वाचतो आणि एक दिवस नाचतो. कडू जी वर्षभर वाचते ती एक दिवस नाही नाचत. एक दिवस वाचलं तरी वर्षभर नाचत नाही. आणि ह्यो सगळा गोंधळ जो आम्ही समाजात करून ठेवलाय, ह्याचे परिणाम भोगावे लागतील येणाऱ्या पिढ्यांना. आणि मी खरं सांगतो, प्रबोधनानं जयंती फक्त बाबासाहेबाचीच होतीये महाराष्ट्रात. आणि समोरासमोर एवढी टीका फक्त आमचीच पोरं सहन करते. असं म्हणते चांगलं बोलते, मीच नाही दुसरा कुणी जरी बोलला तरी ऐकून घेते, अंगावर जात नाही ती येड्यावानी. चेक करा तुम्ही साहेब, आमच्यात बघा आपल्याकडे ए बाबासाहेब, माझा बाबासाहेब, तुझा बाबासाहेब, बा भीमा, ए भीमा, असं एकेरी उल्लेख कितीतरी ठिकाणी बाबासाहेबांचा होते. पुस्तकांची नावं एकेरी आहेत, गाण्यात बाबासाहेबांचा उल्लेख एकेरी आहे. पण कधी आमच्या लेखकावर, साहित्यिकावर कोणी हल्ला नाही केला इथं. कारण एकेरी बोलल्यानं अपमान होत नसतो, तो तेवढा जवळचा वाटत असतो. हे शहाणपण आमच्या समाजाला आलेला आहे. आता काय काय म्हणत असतात, ही आरक्षणातनं तहसीलदार झालाय, आरक्षणातनं कलेक्टर झालाय. आज सांगा की त्यांना, तू तहसीलदार कलेक्टर झाला बिना आरक्षणाचा 95% घेऊन, पण तू मत प्यायला गेलास त्या खरातकडे. कोण गेले तिथं? तहसीलदार, कलेक्टर, इन्स्पेक्टर, न्यायाधीश बी गेलाय. आणि ती बालाजी ट्रस्टचा अध्यक्ष बी हेलिकॉप्टरने येत होता उष्णोजल न्यायला. आमचं नाही गेले एखादं कडू तिकडे. म्हणून मी म्हणत असतो, आमच्यानं 70% 65% जरी मिळवलेली असली पोस्ट तरी त्याला कुठं जायचं आणि कुठं नाही एवढं शहाणपण सुद्धा आम्हाला या चळवळीत दिलेला. तुझं कुठं ती अगरबत्ती लावून बसायची, टेन्शन मध्ये येते. आमचा बी घरचा हिडू येते काय महाराष्ट्रात. मग त्यांना मग तू या इथं बायका पोरं घेऊन बसा आमच्यात, किमान त्यातनं तरी सुधरा. आमची बी तेवढीच इडी व्हायला लागली ती. आम्ही जरी किती जरी बौद्ध म्हटलं तर दारातली मुठा का आमोशाला सकाळी जावलाच धरत्या तोच. आणि असलं बोलले की मला मारते, अजून काळा पडते. पेटा रे बास आता. आता 12 वाजत आले तर ती वाजायलाच लागले तिकडे. आता आजी कोण कोण आली नाहीत त्यांना उद्या विचारा, रात्री होतास का? ते नाही म्हणल, आयुष्यात न उठलास म्हणायचं त्याला. तू डोकं खात होत, काय झालं रात्री? शेजारणीला विचारायचं, अगं होतीस रात्री? नव्हती, सिरियल बघत होते. आयुष्यात न उठलीस म्हणाय, ते सुद्धा दिवसभर विचारात पडली पाहिजे, काय झालं रात्री. गरज आहे. जातीच्या बाहेर जाऊन भारतीय होऊन जगणं गरजेचं आहे. आणि काय फक्त आपल्यातच आहे का? सगळ्या जातीत मेंढर वाढल्यात, सगळ्या पेटल्यात नुसती. 500 करोड मराठा मावळ्यांचा ग्रुप काढलाय फेसबुकवर मराठ्यांनी. पण त्यांचं बघून आमची पेटली. यानं डायरेक्ट 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप म्हटला. आय आय, देशाची लोकसंख्या 150 कोटी. बरं जगाची मोजली तरी एवढी होत नाही, त्यात फेसबुकवर किती आणायची? 10,000 करोड बौद्धांचा ग्रुप म्हटलं लई विचारवंत आहे. किड्या मुंग्या सकट बौद्ध करायचा विचार आहे म्हणजे त्याला. मग त्या ग्रुपमध्ये जाऊन बघितलं काय आहे, तर तिथं फोटो टाकलाय त्यानं. सुंदर मुलगी, एक डोळा बारीक केलेली, हात असा, त्याच्यावर सही बाबासाहेबाची, डोक्याला फेटा, फेट्यात बाबासाहेब, आणि तिने एक डोळा असा बारीक केलाय, गॉगल असा, अर्धी छाती उघडी. आणि त्या फोटोवर त्यांनी लिहिले, एका बापाची औलाद असाल तर कमेंटमध्ये जय भीम लिहा. मग लिहायलाच लागते जय भीम. नाही लिहावं तर परत टेन्शन. 2 बापांची लिहा. आता त्याला कुठल्या भाषणांत शहाणा करू मी?
त्याला वड्याला नेऊन हाणलाच पाहिजे. गोंधळ वाढवून ठेवल्यात आम्ही. बघा, आमचे महापुरुष आहेत. बऱ्याच ठिकाणी भाषणात एक वाक्य बोललं जातं, प्रत्येक जातीनं महापुरुष वाटून घेतले. पण आता त्यात बदल करावासा लागेल काका. सगळ्या जातींनी महापुरुष वाटून घेतले असं म्हणू नका. सगळ्यांनी घेतले असतील नाही माहीत नाही, पण सगळ्या महापुरुषांना घेणारी जात आमची आहे. आज आम्ही कोणाला सोडलं नाही, सगळ्यांना निवडलं, सगळ्यांना घेतलं. शिवाजी महाराजांवर सुद्धा आम्ही पुस्तक वाचून प्रेम केलं. आम्हाला कोण वेगळं वाटलंच नाही आजपर्यंत. तुम्हीच करायला लागलाय, तुम्हीच चिडायला लागलाय. का, कशासाठी? ह्याचा शेवट काय आहे? कट्टरता धोक्याचीच. आमच्यातली सुद्धा म्हणते माझं रक्त निळ आहे. निळ बंद करे, निळ नसतं रक्त, येड्या, ते लाल असतं. माझ्या रक्तात बाबासाहेब नसते. तसलं काय, त्यात ए पॉझिटिव्ह, ओ ए निगेटिव्ह ही असते रक्त. बाबासाहेब नसतं रक्त, ती मेंदूत ठेवायचं असते. हे रक्तात गपे हे हेड्यागत करायचं. तिकडे बी ते आमदार म्हणलं माझ्या रक्तात शिवाजी, तुझ्या आईला असं. तुझ्या आईला कसा रक्तात शिवाजी? असं कापलं पाहिजे यांना. रक्तात नसते काय, रक्त चेक केलं एक तर त्याच्यात लईच ही केलं असेल तर शुगर गावत्या. कुठं आलाय का रिपोर्ट? रक्तात शिवाजी महाराज सापडले, रक्तात बाबासाहेब. रिपोर्ट आलाय कुठं मेडिकलमध्ये? आई म्हणते रक्तात. बंद कर किती, मेंदूत ठेवू, मेंदूत. आणि असलं बोलले की मला मारते. मी अजून काळा पडतो. जाऊ लय उशीर बोलायली, 12 वाजल्यात. तुमचा बी कंठ जिरणा आणि माझा बी काही जिरणा. पण एवढी सुंदर जयंती तुम्ही साजरी केली. मला माहित आहे कविता घ्यायची आहे कांबळे. ती वेगळी कविता, त्याचं स्टेज वेगळं, त्याचं मानधन वेगळं असतं. ही आतड्यातला आहे जरा. सगळ्या जाती धर्मांनी आपापल्या रंगाचे झेंडे, जातींचे झेंडे गल्लीत मिरवा. जातीचा अभिमान घरात ठेवा, गल्लीत ठेवा, ओके. पण तिरंग्या पुढं, भारतीया पुढं काय नाचवायचं नाही. अंतिम तेच, अंतिम संविधानच नाही, अंतिम भारतच राहिला पाहिजे, यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि खोट नाही सांगत, रात्री मी रत्नागिरीत होतो साहेब. झोपलो होतो, गाढ झोप लागली होती. पहाटे 5:30 वाजता दृष्टांत झाला. बाबासाहेब आणि रमाई समोर उभे राहिले. डोक्यावरून हात फिरवला रमाईनं. बाबासाहेबांनी खांद्यावर हात ठेवला. डोळ्यात पाणी आलं माझ्या. आज सकाळची गोष्ट. आणि बाबासाहेब म्हटले आज आळत्याला चाललायस? विपश्यना केंद्र आहे, धम्माची वाट आहे. म्हटलं हो हो बाबासाहेब. रस्त्याच्या पश्चिमेच्या डाव्या बाजूला आम्ही दोघं आहोत, तिथं उकरायला सांग, आम्ही तिथं भेटू. गैबान्यान कसला ऐकत बसला. असलं होत असते कुठे. दृष्टांत विष्टांत नसते. हाना मला चपलं नेऊन काय बाय बोलायला लागलाय तर तुम्ही सुधारलाय म्हणायचं. या असल्या बोलण्यानंच वाट लागली रे महाराष्ट्राची. म्हणून ती जमात आली आधी. 70% डोळे बारीक करा, स्वामी दिसले का बघा तुमच्याकडून. असा दृष्टांत विष्टांत काय होत नाही. नाही तर जाऊन उकरतेली ती पश्चिमाच्या पूर्वेला 2 दगडं गावतेली, म्हणतेली हीच बाबासाहेब आणि हीच रमाई. असं काही नसतं. किती शांत, किती भावनिक कोण ऐकताय. असंच येड केले महाराष्ट्राला. पुरावा दिला का नाही? किती भावनिक झाला तो. बांध आजपासून कोण म्हटला दृष्टा चपलं हाणायला तिथंच बांध म्हणायचं भाषण बंद. गरज आहे. असं नसतं दृष्टांत वगैरे होत. असं नाही स्वप्नात कुणी. आणि कोण म्हणत ना आम्ही इथं आहे म्हणून. ऐकत बसलाय. कविता घेतो कांबळे. कवितेचं नाव आहे आमचा कांबळे. त्याच्या आधी ही सगळं भाषण केलं, ही माझ्या अनुभवाचं भाषण होतं. आमच्या बायकोनं मला एक 20 सेकंदाचं भाषण पाठ करून सांगितलंय. ती मी सोशल मीडिया मी नाही वापरत, पण ती माझं सगळं आमची मिसेज पाहतात. आम्ही व्यवहार ज्ञान कमी आहे. आम्हाला समाज गरीब आहे म्हटलं आम्ही चाललो.
तसं बायकोला कोडा आहे आमची. ती म्हणते तुमचं तुम्ही बघा. तिनं मला सांगितले जिथं जाल त्या गावात भाषणाच्या शेवटी एवढं बोला. तिनं सांगितले तसं मी बोलतो. फेसबुकवरती नितीन चंदनशिवे आणि यूट्यूबवरती दंगलकार नितीन चंदनशिवे या नावानं ऑफिशियल पेज आहे. तिनं सांगितले तसं ते लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा आणि काय ते सबस्क्राईब करा. तुम्ही कराल असं तिनं मला ही नाही कळत यातलं, पण तुम्ही ते करा. तिला बरं वाटेल आणि मलाही बरं वाटेल. कविता आहे आमचा कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही. हा कांबळे फुले शाहू आंबेडकरवादी, पुरोगामी, पुस्तकं वाचलेला, कर्मकांडातून बाहेर आलेला कांबळे. त्याला काय त्रास होत जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कविता ब्रँड होऊनच ऐका, तुम्हाला सांगावं लागणार नाही की आमचा कांबळे लय हुशार. हे कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे वयात आला, मिशीत आला, विशीत आला, कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात असं म्हणणारी एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. तिनं बी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमणार नाही, बाबासाहेब वाचा 22 प्रतिज्ञा. आता या 22 प्रतिज्ञाचा विषय वेगळा आहे बरं का आपला. ह्याच्यात 22 प्रतिज्ञामधल्या 21 प्रतिज्ञा सगळी नीट म्हणतात, ताट मानेन. त्यात एक प्रतिज्ञा आहे, मी मांसाहार करणार नाही, मी दारू पिणार नाही. त्यावेळेला माना अशी खाली घालते, मी बौद्धाचार्य बी गप म्हणते, त्याच्या घरात शिजत असते इकडे. कांबळे म्हणला 22 प्रतिज्ञा बाबासाहेब वाचा. मग भावकी आली, चुलता आलं, चुलत भाव आला. ते म्हटले सगळं राहिलं राहू दे, कुलदैवत, जागरण गोंधळ, 1 वाग्या 2 मुरड्या, बोकाड तरी काप. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असाच तुडवला, असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार नाही रडला, नुसताच कणला करून. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कोट बघितला. RPI ABCD गट दिवाळीपर्यंत झेडपर्यंत जायचे. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना चौकात येऊन म्हटला सगळ्यांनी एकत्रित या, एकत्रित या, एकत्रित या. फुले शाहू आंबेडकर, बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे, अहिल्याबाई होळकर, सगळ्यांना समजून घ्या, सगळ्यांनी एकत्रित या, जाती धर्मांनी एकत्रित या. हे जा वैतागानं सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असाच तुडवला. मग याला कळलं ही तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला करून. मग ती कांबळेचा मुलगा आता मोठा झाला. त्या इंस्टाग्रामवर असते रील बघत. आता बसले ती गेलं. आता मेसेज टाकते तिला, ते जेवलीस का, म्हणजे त्या कॉल कर ना पिल्लू, हे गुदडीत जात असं. मग ते आता एअरबड आलेत, असे एअरबड घालतं, मग चुक चालू असते फोनवर रात्रीच. मग ती आमची आई अशी वर बघते, पालकुटं चुक करते, ही गुदडीत आहे इथं सगळं. पहाट झाल्यावर ही म्हणते तू झोप ना पिल्लू. ते पलीकडून म्हणते तू झोप ना. हा वैतागून म्हणतो तू झोप, मी तुझा श्वास ऐकणार. मग ती झोपतीन, ही श्वास ऐकतं. सकाळी ती उठून ज्यावेळेला ह्याला फोन करते त्यावेळेला हे डायरेक्ट म्हणतो
8,993 पिल्लं होती. ती काय मी श्वास मोजले. मग ते इंस्टाग्राम बघत ती रील बघत कांबळीचा मुलगा बसला होता. मग कांबळीनं परवा कांबळीच्या मुलानं कांबळीला विचारलं, डॅडा, आता डॅडा म्हणते, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता कांबळी पेटला. हरार म्हटलं, गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार. तो पण नाही रडला, तो पण नुसताच का, तो दोनदा कणला करून. मग कांबळेच्या लक्षात आलं DNA मधनं ही डबल गेलं, विचार पुस्तकातनं जात असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेड्यासारखं फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर, लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे, सर्व धर्म समभाव, मानवता, भारतीय, असं काहीतरी येड्यासारखं बडबडत असतो. पण कांबळीच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नसते. कांबळीच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलाय. आणि कांबळी मानवतेच्या घोषणा देतोय. पण डॉक्टर सुद्धा कांबळीला श्वाक देऊन तुडवत आहेत. पण कांबळे नाही रडत, नुसताच कणतो करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आंबेडकर जिवंत आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ आणि हा देश जिवंत राहणार आहे. एवढं सगळं सांगून सुद्धा एखादा असतंच सगळी शहाणी व्हायच्या रेंजमध्ये आलेलं. ती म्हणते येडं होतं, ती मला विसरून त्याचंच ऐकते. खरंच येडा असं एवढं कोण बोलते हो? वक्ते आमचे कसे, काय प्रोफेशनल वक्ते येतात, मॅडम वगैरे नटून असतात त्यांच्या. ते बसतात चिडचिड चेहऱ्यावर, उशीर झाला, हे झालं, लवकर चालगा. मग ते उभे राहतात. मग त्यांचं सुरू होते, अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध. असं करत 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 ती सगळ्या महापुरुषांची नाव घेणार. त्यात अर्धा तास जाणार. पुढची वागती परत स्टेजवरची सगळी नावं त्यात अर्धा तास जाणार. परत 14 एप्रिलला सूर्य जन्माला आला, 6 डिसेंबरला मावळला, महानिर्वाण झाले, सिम्बॉल ऑफ नॉलेज, या पदव्या त्या पदव्या, कायदे पंडित, 14 तळ, राम मंदिर, रमाई. आणि मग शेवटी मला या ठिकाणी बोलवलं. मी तुमचा आभारी आहे. नमो बुद्धाय जय भीम. मग ती पुढची डीजीवाली म्हणती गिटली भागून. आम्हाला माहित नव्हतं. आज डीजीवाल खुश आहेत. असलं बोलू गेला आम्ही 4 शिव्या अजून रोज खाऊ म्हणते. आम्हाला सुधार रे. इतिहास सांगायला गरज नाही, ती आम्हाला सगळ्यांना तोंडपाठ आहे. ही कोण बोलणार? यात बी गणित. आमची दुसऱ्याला जातीवादी म्हणते. ही काय कमी आहे? आम्ही जातीवादी. एवढं झाल्यावर मला विचारते तीच, चंदनशिवे गाव कुठलं? कवठे मंका. अच्छा, आता त्याच्या डोक्यात किडा बरं का. चंदनशिवे म्हणजे एससी. सर एससी सर. हा एससी मध्ये कुठलं? आता ते आमच्या कवट्यात दोन्हीकडे आहे हो. महाराजात बी आहे ती, मागाच्यात बी आहे ती. हो म्हणतो आता आला लाईनी हो. म्हटलं सर का हो? नाही एससी मध्ये कुठलं? सर मला कळलं नाही. MG का MR? ही कोड लँग्वेज हो. याच्या आधी एक लँग्वेज होती कोड लँग्वेज, ते काकांच्या काळात. कुठली? आंबूज का बोकराज आहे म्हणे, आणि पेनवाडा. आणि आता नवीन एक लँग्वेज आल्या, तुम्हाला माहित नाही, जी मुंबई पुण्याला चालती, कॉलेजची पोरं. मँगो का मेरे. कुठं गल्ली तावली. बोळात लपून ऐकायचं काय. आणि मला विचारते सर MG काय मार? सर का हो? मला का विचारलं? नाही हो, अण्णाभाऊ साठेला वक्ता असा तुमच्यासारखा कडक पाहिजे होता. जायला माझी सर, मी जर MG असू तरच तुम्ही बोलवणार, MR असलं तर नाही बोलवणार. नाही तसं नाही, तसं मला कळतंय. म्हणून मी त्याला दणकाच दिला. आता मी त्याला म्हटलं सर माझा एक घोळ आहे. ते म्हटले काय?
आई मँगून बाप म्यारी आहे म्हटलं आमचं. म्हणलं म्हणजे आई मांगाजी आणि बाप महाराज आहे हो म्हटलं. बाबासाहेबांनी ती सांगावं सांगितलं होता ती ऐकलंय म्हणलं आमच्या आज्याने. आणि अजून एक घोळ झालाय म्हणलं. म्हणलं काय? आजी मुसलमान आणि आजा मराठा आहे म्हणला. 2 बहिणी ख्रिश्चन आहे त्या, एक जैन आहे म्हटलं. एकीचं काय अजून कळानाच कुठली शोध चालू आहे म्हणलं अजून आमचा. ते 8 दिवस माझ्याकडे एकटक बघत होत. हे नेमकं मॉडेल कुठलं? अरे ह्योलाच भारतीय म्हणते रे कडून. हा, आणि ह्याच्या मोबाईलवर रिंगटोन, समतेच्या वाटलं यावं, तू खनखावत पाहिजे यावं. हे यांच्यासाठी नवीन शब्द काढला, दारिद्र्य रेषे खालचे जातीयवादी. 12 वाजून गेले, 12:15 झाले. कांबळे कविता संपली तेव्हाच कार्यक्रम संपला आहे. नंतर चाललंय आपलं बोनस आहे ते अजून पेटलाय. 8 दिवस असा राहू दे, चळवळ चालू ठेवा. मी खरं सांगतो, जय भीम या नावानं मंडळ काढणं सोपं नव्हतं. कमानीसाठी सुद्धा संघर्ष 2026ला करावा लागतो. आपल्यासारख्या स्वाभिमानी माणसाला निवडून यायचं असेल तर गाव स्वाभिमानी झालं पाहिजे, ब्रँड झालं पाहिजे. आपण प्रत्येक जण ब्रँड जगला पाहिजे. रात्रीचं 2 वाजता हायवेला मुलगी उतरलेली आहे आणि इकडून घरून तिचा पप्पा तिला आणायला जाणार आहे. म्हणून तिनं एसटीनं उतरल्यावर फोन केला आळत्यात की पप्पा मी उतरले, तुम्ही या. आणि पप्पा गाडी काढायला बाहेर आलाय तर गाडी बघतोय तर गाडी पंक्चर आहे. आणि मग पप्पाचा जीव हळहळायला लागलाय. पप्पा घाबरलाय, पोरगी एकटी कशी येणार. आणि पप्पा फोन करतोय पुरीला, दिदे कुठंतरी थांब, पोलीस स्टेशनला जा. त्यावेळेला पोरगी हसत म्हटली पाहिजे, पप्पा टेन्शन घेऊ नका, जयभीमवाली पोरं चौकात उभी आहेत, आरामात घरी येईल. ह्यो विश्वास द्यायचा असतो. जय शिवरायवाली पोरं चौकात उभी आहेत, पप्पा मी चालत येईन, तुम्ही थांबा. ह्याला म्हणतात ब्रँड. नाही तुला बघितल्यावर कॉलेजच्या पुरी रस्ता बदलत्यात आणि तिथं हॉर्न वाजवते अवलादी. तुझ्या गाडीवर जयभीम लिवलेला असला, गाडी सकट नदी टाकेन तुला पुरा द्याव. ब्रँड म्हणून जगायचं. म्हणून अण्णाभाऊ साठे वाचायचा. आणि मग अण्णाभाऊ साठेचा फकीरा वाचल्यावर कळतं आईची बहिणीची आबरू कशी जपायची असते हे अण्णाभाऊनच महाराष्ट्राला दाखवून दिलं. अण्णाभाऊचा सत्तू भोसले वाचल्यावरच कळतं आया बहिणींची इज्जत कशी ठेवायची. अरे म्हणून अण्णाभाऊ सुद्धा यांनी ह्याच्यातच आणला. नाकात म्हणते ती जय भीम जय, याला गुडसा फुट नाही याला. आणि तो माझ्या भाषणाची समीक्षा करते. गोधडीत झोपा, क्रांती होणं शक्य नाही तुमच्याकडे. उद्यापासून पेटलं पाहिजे. भाषण चांगलं झालं, ते काळं आणलं होतं, भारी बोललं. अरे विनोदातनं बोललं म्हणून तर तुम्ही बसला 2 तास. पण त्याच्या पाठीमागची तळमळ लक्षात घ्या. काहीतरी वेदना आहे आणि त्या वेदनेचा पदर ज्याला कळला त्याला चळवळीची कदर कळली. कोणीच चळवळीत नसलं, सगळ्यांनीच नांगा टाकल्या, सगळ्यांनीच स्वाभिमान मोडला आणि सगळ्यांचाच कणा तुटला. तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जरी या देशातून पुसण्याचा प्रयत्न झाला तरी ही जगाच्या मनावर कधीच कोरलं गेलेलं आहे. आता काय काय नवीन आले जी स्वतःलाच बाबासाहेब म्हणते. एवढे पुढे जाऊ नका आणि माणसं तुडू नका. मी सांगतो तुम्हाला, खरं सांगतो, आपल्याला महार म्हणून डावललं जाईल, आपल्याला आंबेडकरवादी म्हणून बाजूला केलं जाईल, पण आपण प्रेमच करत राहायचं. प्रत्येक माणसावर, प्रत्येक जातीवर, प्रत्येक महापुरुषावर आणि प्रत्येक अंधभक्तावर सुद्धा, प्रत्येक जातीयवाद्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करत राहायचं. कारण आम्ही धम्माचं बोट धरून चाललेलं. पण धम्माचं बोट धरून चाललेलं असताना आणि जगावर प्रेम करत असताना त्याला सुद्धा एक लिमिट असली पाहिजे. आमच्या जातीला 500 तलवारींचा इतिहास सुद्धा आहे, हेही विसरायचं नाही. एवढंच सांगण्यासाठी आलो होतो. या दोन्हींचा संगम घालत चला. आभार काय मानणार नाही. माझं काही चुकलं असेल, एखाद्याच्या मनाला लागला असेल, त्याला जर वाटत असेल मला शिव्या द्याव्या, तर स्वागत आहे, तू ये, पण शिव्या इंग्लिशमध्ये दे. अजून कुणाला वाईट वाटत असलं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही माझं दुसरं काय करणार आहे.
म्हणून आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात एक घरटं बांधूया, त्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या चळवळीच्या झऱ्याला आपल्याही जगण्याचं पाणी देत राहूया, मिनमिनत्या या ज्ञानोबाच्या, सावित्रीच्या, ज्योतिबाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. जोपर्यंत शिवराय ते भीमराय ही चळवळ आपल्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर प्रतिसाद देत राहूया. मी जय भीम म्हणीन. तुमचा जय भीम कुठल्या लेवलला जातोय त्यावर ठरवीन की आपण ब्रँड म्हणून जगणार आहोत का ब्रेड म्हणून जगणार आहोत. जय भीम.